वाकणकर यांच्याबरोबर विविध क्षेत्रातल्या फार मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। त्याच्यात अंजली दमानिया, निर्मला सामंत, प्रभावळकर, शीतल मात्रे, चित्रा वाघ अनेक जणी त्या बैठकीला उपस्थित होत्या। आणि मुख्यतः जो सारांश निघाला त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाला जी पद आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या भरण्याच्या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेतलेली आहे। त्याचबरोबर आयोगाच्या साठी इमारतीची व्यवस्था केलेली आहे आणि आयोग पोलिसांचा भरोसा असेल, पोलिसांच्या दक्षता कमिट्या आणि कौटुंबिक संरक्षण कायदा या सगळ्याचा समन्वय करून पोलिसांनी वेळेमध्ये चार्जशीट दाखल करावं, त्याचबरोबर केसेसचा निपटारा लवकर व्हावा, समझोता होत असताना समुपदेशन करण्याबरोबर महिलांच्या सुरक्षिततेला महत्त्व देण्यात यावं आणि पुरुष वर्गाचाही सहभाग याच्यामध्ये वाढावा याच्या संदर्भात चांगली चर्चा झाली। लवकरच या वेगवेगळ्या विषयावर आम्ही बैठका घेणार आहोत। काहींनी लेखी निवेदनं दिलेली आहेत, पण ही पहिली आणि शेवटची बैठक नाहीये। पुढच्या काही काळामध्ये महिलांवरच्या अत्याचारामध्ये एकत्रितपणे काम व्हावं म्हणून आम्ही विभागीय बैठका सुद्धा घेणार आहे। त्याचबरोबर आदिवासींच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक विविध घटक जे आहेत त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते यांच्यामधून या शासनाने जी आदिशक्ती मोहीम घेतलेली हाती ती मजबूत करण्यासाठी सुद्धा काम केलं जाणार आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री यांच्याकडे यातल्या सूचना देऊन त्या विभागाच्या संदर्भातल्या पाठपुराव्यासाठी आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या बैठका आणि पाठपुरावा करणार आहोत आणि सामाजिक संघटनांशी आम्ही जोडून घेणार आहोत। खरं तर आज तुम्ही एकीकडे महिला अत्याचाराच्या संदर्भात कॅबिनेट हॉलमध्ये बैठका घेताय, परंतु महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडनं राज्यपालांची भेट घेतली जाते। महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्या पदावरून काढून टाकण्याच्या संदर्भात त्या महाविकास आघाडीच्या महिला सगळ्या एकवटलेल्या आहेत, त्यांनी त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। आज मला खरं तर राजकीय उत्तर द्यायचं नव्हतं, परंतु जनतेने ज्यांना खुर्चीवरून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जनतेच्या मधल्या लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती जी महिलांनी जबाबदारी टाकली आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तर्फे न्याय द्यायचं आमचं काम आहे। लोकशाहीमध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे जायचं का राज्यपालांकडे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की अशा गोष्टी करण्याबरोबर त्यांनी सुद्धा महिला अत्याचार विरोधी प्रत्यक्षात काम करण्याकडे जर का लक्ष दिलं तर जनतेचं भलं होऊन तेवढी 10 मतं तरी त्यांना मिळतील। आता टीका करताना त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की नीलमताई यांना अशा पद्धतीच्या बैठका घेण्याचा अधिकार नाही, उशिरा सुचलेलं हे त्यांनी सांगितलेलं आहे की वैष्णवी हगवणे प्रकरण होऊन आता अनेक दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर ही बैठक होते। खरं तर ही बैठक अगोदरच झाली पाहिजे होती। महिला अत्याचारांमध्ये सातत्याने राज्यात वाढ होते असं त्यांचं म्हणणं आहे। मुळामध्ये असं आहे की महिलांच्या संदर्भातल्या ऊसतोड कामगार असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या फोरेन्सिक संदर्भामध्ये म्हणजे 6 फेब्रुवारीला सुद्धा आम्ही बैठक घेऊन पाठपुरावा केलेला होता। पण आम्ही फक्त बैठका घेऊन थांबत नाही तर त्या महिलांचा FIR लिहिला जावा, साक्षीदार त्यांच्याबरोबर टिकावे आणि कोर्टामध्ये शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। परंतु ज्या लोकांना लोकशाहीमधल्या नागरी हक्कांच्या बद्दलचं आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या संदर्भातले काय अधिकार आहेत याची माहितीच नाहीये, त्यामुळे मला असं वाटतं की त्याची दखल घेण्यासारखी नाहीये आणि म्हणून मी काही त्यांची दखल घेत नाही। एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे की मागचे 6 सदस्य लागतात, मी तुम्हाला आधी वेळ देते, असं मी उपसभापती म्हणून हिला आधी वेळ देते, मग तुम्हाला देते। शांत राहा, चला। 2019 कामगार महिला आहेत त्यांनी गर्भपिशव्या काढलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा जो मुद्दा आहे खरं तर अतिशय त्यांचे आरोग्य जो आहे तो धोक्यात आहे, याविषयी काही चर्चा झाली आहे? नाही, या संदर्भात चर्चा झाली, पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की 2019 मध्ये या विषयावरती लक्षवेधी लावली होती। त्याला हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून घेण्याची शस्त्रक्रिया, हे 4 शब्द सुद्धा बऱ्याचशा लोकांना माहित नव्हते। त्यावेळेला आपण हा सर्व आवाज उठवला। माननीय एकनाथजी शिंदे आरोग्यमंत्री होते, त्यांनी समिती केली, मी अध्यक्ष म्हणून त्याच्यात काम केलं आणि आम्ही जवळजवळ 200 पानी रिपोर्ट अंजली दमानिया यांच्याकडे तो सगळा रिपोर्ट पाठ आहे, तर तुम्ही त्यांचा पण बाईट घ्या। तर ती सगळी माहिती दिलेली आहे, सूचना दिल्या आहेत। सरकारकडून ही माहिती समोर आलेली आहे की या महिलांना 843 महिलांना ही नोंद कशामुळे झाली तर सरकारने नोंद घ्यायला सुरुवात केली, ऊसतोड कामगार महामंडळ केलं,
पण मुळामध्ये त्या ठिकाणचे साखर कारखानदारांबरोबर जे मुकादम मजुरांना घेऊन जातात, त्या मुकादम ज्या प्रकारचं काम करतायत त्यांच्या MOU मध्ये किंवा करारामध्ये या महिलांच्यासाठी काही गोष्टीच्यासाठी आरोग्यासाठी रजा, बाकीच्या सोयी सुविधा याबद्दलची अंमलबजावणी झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रमाण हळूहळू कमी होईल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु काही लोकांना जर का केवळ राजकीय भांडवल करायचं असेल तर त्याची दखल काही घेण्यासारखी नाही असं मला वाटतं. एक महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला. त्या त्याला बोलू दे. एक महत्वाचा मुद्दा सदस्य 6 सदस्यांची जी आहे ती निवड झालेली आहे. तर माजी जे सदस्य त्यांनी म्हटलंय की आम्ही सरकारच्या पैशांवर दौरे केले, त्याचे अहवाल तयार केले, पण त्याच्यावर कारवाई जी आहे ती झाली नाही. इकडे सदस्य आता नाही आणि मागचे सदस्य ताकेर मारताना दिसतात. हे 2 सदस्य त्याच्यामध्ये एक सदस्य सचिव असतात तर त्या आवाडे आहेत आणि रश्मीजी शुक्ला या पोलीस महासंचालक आहेत त्या त्याच्यावरती आहेत. बाकीचे सदस्य जे आहेत त्यांचा तो जो अधिकार आहे तो उपसभापतींकडे नाहीये किंवा स्वतःच अध्यक्षांकडे नाहीये. त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये योग्य त्यावेळेला निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला आमच्या आधी तो कळेल, परंतु लवकर या सदस्य नेमाव्यात अशी आमची पण अपेक्षा आहे. नाही, पण याच्यातला दुसरा मुद्दा आहे की आधीच्या ज्या सदस्यांनी दौरे केले किंवा स्वतः चाकणकर मॅडमांनी जे दौरे केले त्याचा अहवाल केला, तो पोलिसांना किंवा ज्या ज्या विभागांना सादर करायचा तो सादर केला, पण त्याची अंमलबजावणी जी आहे त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही अशी बाब जी आहे ती समोर आलेली आहे. ते मुळामध्ये आता असं आहे की तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की या मधल्या काळामध्ये 2023ला 4थं महिला धोरण आलेलं आहे. त्या 4थ्या महिला धोरणामध्ये महिला आयोगाने दिलेल्या शिफारसी आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी मी आयोगाला सांगितलेलं आहे.